Jesus' name we pray. Amen. Hallelujah. Praise God. We can be seated. Glory to God. Amen. Hallelujah. Glory to God. सर्व गौरव परमेश्वरा. Isn't Jesus wonderful? आणि आपला परमेश्वर आपला येशू ख्रिस्त हा अद्भुत परमेश्वर आहे की नाही? Is he wonderful? तो महान आहे की नाही? अद्भुत आहे की Is he नाही? good? तो चांगला आहे की नाही? Has he done good things in your life? त्याने तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी केल्या की नाही? The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं he is the same yesterday, तो कालही, today, आज and forever. आणि युगानुयुगासाठी He is going to be the same. तो सारखाच राहणार आहे, तो बदलणार नाही. What a confidence God has given you. आणि किती मोठा आत्मविश्वास देवाने आपल्याला दिलेला आहे. God says, I will never change. देव म्हणतो मी कधीच बदलणार नाही. If He blessed you yesterday, जर त्याने तुम्हाला काल आशीर्वादित केलंय, if He healed you yesterday, जर त्याने तुम्हाला काल आरोग्याने भरलंय, He will do it even today. आमेन. आणि मग तो आजही ते करतो. He will do it again and again. आणि तो ते करत राहील, करत राहील. He will keep blessing you again and again. तो तुम्हाला आशीर्वादित करत राहील. Because He never changes. कारण तो कधीच बदलत नाही. Praise God. हालेलुया. A day when you suddenly think, oh, nothing is happening today. आणि एक दिवस तुम्ही अचानक असा विचार करता की आज काहीच घडत नाही. And suddenly you look upwards. आणि वरती पाहता आणि you think, oh, there's a problem, looks like with God. आणि मग तुम्ही म्हणता की देवाबरोबर काहीतरी समस्या आहे बाबा. Something has gone wrong there. काहीतरी तिथं चुकीचं घडलं. Maybe He doesn't want to give me. आणि मग तुम्ही विचार करता की त्याला मला आशीर्वाद द्यायची But नाही. let me tell you what God told me in the afternoon. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या जी मला परमेश्वराने दुपारी प्रार्थना करताना God सांगितली. says you are on the side of imperfection. आणि तो म्हणतो की तुम्ही जे अपरिपूर्ण बाजू आहे त्या बाजूला तुम्ही आहात. He is on the side of perfection. पण तो परिपूर्ण बाजूला आहे. Imperfection cannot say there's a problem with perfection. आणि जी अपरिपूर्ण बाजू आहे ती त्या परिपूर्ण बाजूला म्हणू शकत नाही की तिथे काहीतरी समस्या आहे. If something has gone wrong, आणि जर काहीतरी चुकीचं घडत आहे, if something is not working, आणि काहीतरी गोष्टी घडत नाही, don't find out what is a problem with the perfection. आणि मग तुम्ही त्याचं उत्तर ती जी परिपूर्ण बाजू आहे तिथं शोधू नका. Find out what is the problem with the imperfection. पण ती अपरिपूर्ण जी बाजू आहे त्याच्यामध्ये काय समस्या आहे तिथे शोधा. The problem is here, आणि समस्या कुठे आहे? with तिथे us, आपल्या बरोबर, not with God. देवा बरोबर नाही. He is not a problem. तो काही समस्या नाहीये. He is not holding anything. तो काहीही धरून ठेवत नाहीये. So don't blame perfection. आणि म्हणून जो तो परिपूर्ण आहे त्याला तुम्ही दोष लावू नका. He is the same. तो सेम आहे. Yesterday, कालही सारखाच होता. He blessed you yesterday. त्याने काल तुम्हाला He आशीर्वादित blessed you केलं. last year. त्याने तुम्हाला मागच्या वर्षी आशीर्वादित केलं. वो आज भी करेगा. आणि तो आजही वो करेल. कल भी करेगा. आणि तो उद्याही वो करेल. परसों भी करेगा. यस आमेन. वो ये पूरे साल करेगा. आमेन. वो आने वाले सालों में भी करेगा. आमेन. क्योंकि वो नहीं बदलने वाला परमेश्वर है. तो कधीही न बदलणारा परमेश्वर आहे. Praise God. हालेलुया. We are finding faults with God. आपण देवामध्ये दोष शोधतो. तू नाही दे रहा प्रभू. तू नाही देते प्रभू. तुझ्यामध्ये काहीतरी असतं. तुला द्यायचं नाही प्रभू. मी किती प्रार्थना करू प्रभू, किती उपवास करू प्रभू, किती बायबल वाचू प्रभू. The problem is not with God. देवाबरोबर समस्या नाहीये. Check with the imperfection. तुमची जी अपरिपूर्ण बाजू आहे तिथे शोधा. We on earth are on the imperfection side. आपण जे पृथ्वीवर आहोत ते अपरिपूर्ण आहोत. God in heaven, आणि देव हा स्वर्गामध्ये आहे. He is the perfection. आणि तो परिपूर्ण आहे. And because of His word, we are becoming perfect. आमेन. आणि त्याच्या शब्दाद्वारे, त्याच्या वचनाद्वारे आपण परिपूर्ण होत आहोत. Praise God. हालेलुया. Praise God. हालेलुया. What God told me in the afternoon, आणि आज दुपारी देवाने मला काय सांगितलं? there are many storms that are working in many people's lives. अनेकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या, अनेक वादळं येत आहेत. And they are facing these storms. आणि ते लोक ह्या वादळांच्या समस्यांना तोंड देत आहेत. Sometimes the life is up and down, up and त्यांच्या down. जीवनामध्ये चढ उतार येत आहेत. Like a boat, जशी ती बोट असते, as the waves go up,
जशा लाटांबरोबर ती बोट कुठं वरती जाते, the boat is up. ती बोट वरती जाते, It goes down, मग ती पुन्हा खाली येते, the boat also goes down. मग ती बोट सुद्धा खाली येते. And त्या लाटांबरोबर. many of the lives are going up and down and up and down. अनेकांचं जीवन सुद्धा असं वर खाली होत आहे. There is no stability. इथे स्थिरता नाहीये. They are facing unnecessary many things. आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक त्या समस्यांना उगीचच ते सामना करत आहेत. And they are facing this for many months. आणि अनेक महिन्यांपासून ते या समस्यांना I'm तोंड also देत talking आहेत. to those people who are watching online. आणि जे ऑनलाईन पाहत आहेत त्यांना सुद्धा मी सांगत आहे. And they are not realizing आणि त्यांना हे समजतच नाहीये why. की हे का घडत आहे. Why so many storms? आणि का ही एवढी वादळं माझ्या जीवनात येत आहेत. Why am I facing those things unnecessarily? का मी उगीचच त्या समस्यांना त्या वादळांना तोंड देत आहे. But God says, आणि देव म्हणतो I am मी the one तो आहे. who can bring a great calm. आमेन. आणि ती शांतता मी घेऊन येईन. A great calm. एक महान शांतता मी ती घेऊन येईन. I am the one मीच तो आहे. who can bring it down. मी ती शांतता खाली घेऊन येईन. Praise God. हालेलुया. There was a time when Jesus and his disciples, आणि एक अशी वेळ होती की जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य and they were all, in that place where they were feeding the 5,000 people. आणि ते एका जागेमध्ये 5,000 लोकांना खायला घालत होते. And after they fed, Jesus told the disciples, आणि जेव्हा त्यांनी त्या 5,000 जणांना खायला घातलं त्याच्यानंतर येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, He said, you go to the other side of the sea, की तुम्ही त्या समुद्राच्या पलीकडे जा and I will follow you later. आणि मग मी तुमच्या मागे येतो. And all the disciples got into the boat, आणि सर्व शिष्य जे आहेत त्या बोटीमध्ये बसले and they all went ahead आणि सर्वजण पुढे गेले. with the word that Jesus gave them. आणि जो वचन देवाने त्याला दिले ते येशू ख्रिस्ताने तो Jesus- शब्द घेऊन ते गेले. Jesus said, you go, I will follow. येशू ख्रिस्त म्हटला की तुम्ही पुढे जा आणि मी तुमच्या मागून येतो. Go to the other side. त्या दुसऱ्या बाजूला पलीकडे जा. With that word, disciples went. आणि त्या शब्दात तो शब्द घेऊन ते शिष्य पलीकडे गेले. And as they were going in the boat, आणि जसं ते बोटीतून पुढे पलीकडे चालले होते, evening came. संध्याकाळ झाली. Evening time came. संध्याकाळची वेळ. It became darker and darker. ते अजून अंधकार होत होता. अंधार पडत होता. And then they saw आणि मग त्यांनी that पाहिलं the boat was exactly at the center of the sea. आणि त्यांनी पाहिलं की त्यांची बोट आहे ती समुद्राच्या मध्यभागी आलेली आहे. And suddenly there was a storm. आणि अचानक तिथे वादळ आलं. And they were not expecting the storm. आणि त्यांनी त्या वादळाची अपेक्षा केली नव्हती. त्यांना वाटलंच नाही की वादळ येईल. They thought it will be a smooth journey. त्यांना असं वाटलं की एक सुंदरशी असे आपला प्रवास होईल. Because we are expert fishermen. कारण आपण एक मासेमारी आहोत, उत्कृष्ट कौशल्यपूर्ण. हम लोग को पता है कैसे बोट चलाना है, तो हम लोग चल सकते हैं. And they went and they were exactly at the center of the sea. आणि ते बरोबर समुद्राच्या मध्यावर आल्यावर. And that's what is happening with many people. आणि असंच अनेकांबरोबर घडत आहे. They thought my Christian life started so good. की माझं ख्रिस्ती जीवन इतकं सुंदरपणे चालू झालं. Nicely things were working. आणि अनेक गोष्टी उत्तमरित्या होत होत्या, घडत होत्या. At the moment they came to the center, पण ज्या क्षणी ते मध्यभागी आले, they faced a storm. त्यांनी वादळाचा सामना केला. They never thought. त्यांनी असा कधी विचारच केला नाही. They thought everything is nice and rosy and everything is going so wonderful and smooth. आणि त्यांना वाटलं आपलं हे जीवन इतकं उत्कृष्ट असं असेल, काही आपल्याला समस्या येणार नाहीत. Storms will be there. वादळ तिथं असतील. It will be there. तिथे ती वादळ असणारच. His disciples never thought. पण ह्या शिष्यांनी त्याचा विचार केला But नाही. Jesus knew पण येशू ख्रिस्ताला माहिती होतं that there is a storm in the sea. की त्या समुद्रामध्ये वादळ आहे, येणार आहे. But पण Jesus sent them with his word. पण येशू ख्रिस्ताने काय केलं, शिष्यांना त्याच्या शब्दाद्वारे पाठवलं, शब्द देऊन पाठवलं. क्या बोला? तुम वो पार जाओ. मैं कह रहा हूं तुम वो पार जाओ. और अगर यीशु ने शब्द दिया है
आणि जर येशू ख्रिस्ताने आपल्याला शब्द दिलेला तो आहे, बीच में कुछ भी हो जाए आप वो पार जाओगे। आमेन, हालेलुया, प्रेज गॉड। हालेलुया। और जब शिष्य लोग बोट के बीच में, समुद्र के बीच में आए, उन्होंने कल्पना नहीं की, उन्होंने एक्सपेक्ट नहीं किया कि ऐसा कुछ होगा। And many of us are shocked when they suddenly face something like this. आणि अनेक जणांना मग असाच धक्का बसतो की जेव्हा त्यांच्या जीवनात असे वादळ येतात And we don't know what to do. आणि मग ते म्हणतात, अरे मला आता समजत नाही मी काय करावं. And then you know what they do, what the disciples started doing is, आणि मग ते काय करतात, जे शिष्यांनी केलं ते they started using all their skills. आणि मग ते काय करतात, स्वतःचे जे कौशल्य आहेत ते वापरायचा उपयोग सुरुवात करतात. Suddenly storm आया ना, चलो अपना सारा जितना भी skills है यूज करो, अपन storm को अपने को पार करना है। ये उनका thought था। असे त्यांचे विचार होते. They planned everything how to get rid of the storm. आणि ते पाहत होते की या वादळातून आपण कशी सुटका करून घ्यायची आपण. कैसे अपना प्लान बना के इसको कैसे पार करें? But nothing was working. Storm was becoming bigger and bigger. आणि त्यांची कुठलीच योजना कार्य करू शकत नव्हती आणि ते वादळ अजून वाढत होते. They forgot the word that Jesus gave them. पण येशू ख्रिस्ताने जो शब्द त्यांना दिला होता ते शब्दच ते विसरले. They forgot Jesus said, "You have to go to the other side." आणि येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुम्हाला पलीकडे जायचं आहे. And you will go to the other side. आणि तुम्ही पलीकडे जाणारच. And now they are stuck in the storm. आणि आता ते वादळामध्ये अडकून पडले. Trying their best. आणि त्यांचे ते उत्तम प्रयत्न करत होते त्याच्यातून बाहेर There पडण्याचे. were how many? 12 of them. आणि किती होतं ते? 12. 12 brains. आणि 12 12 बुद्धि एक साथ काम कर रही है। कैसे बोट में से खुद को बचाने का, कैसे इस स्टॉर्म में से खुद को बचाने का। 12 बुद्धि मिलकर भी कुछ नहीं कर पाए। And they were afraid. आणि मग ते घाबरले. They were afraid. ते सर्व घाबरले. Expert fishermen became fearful. आणि उत्कृष्ट ते मासेमार होते पण तरी ते A घाबरले. time comes when even our skills don't work. आणि वेळ अशी येते की तिथे आपली कौशल्य जे आहेत, आपलं ज्ञान जे आहे ते सुद्धा अपुरं पडतं. A time comes everything that you do doesn't work. आणि मग अशी वेळ येते की तुम्ही काहीही करता पण तिथे यश येत नाही. How many people must have gone through this? अशा परिस्थितीतून अनेक जण गेले असतील. है किती ना? जण गए गेले? ना? सब कुछ करके देखा, कुछ नहीं हो रहा। सब स्किल यूज किया, नहीं हो रहा। सब बुद्धि लगाया, 4 और दोस्तों को बुलाया, 4 और वाइज लोगों को बुलाया, कुछ नहीं हुआ। In that situation, disciples were there. आणि अशाच परिस्थितीमध्ये ते शिष्य होते. Nothing working. काहीच घडत नव्हतं, काहीच कार्य होत नव्हतं. And at that time, आणि मग त्या वेळेत there is someone that goes walking on the water to them. आमेन. आणि कोणीतरी त्यांच्या कडे पाण्यावर चालत येत होता. Someone is walking behind their boat. आणि कोणीतरी बोटीच्या मागून चालत येत होता. And everything was pitch dark. आणि तिथे पूर्ण अंधकार होता. Nothing they could see. आणि त्यांना काहीच दिसत नव्हतं. The noise of the wind was very powerful. आणि जो वादळाचा, त्या वाऱ्याचा आवाज खूप मोठा होता. The noise was so fearful. आणि तो आवाज इतका घाबरवण्यासारखा होता. You know how many have gone to Goa? किती जण बोलतात? रात में अगर बीच में जाओगे ना, वो पानी का आवाज सुन के डर आता है ना। अगर बीच पे इतना आवाज है तो आप सोचो, अगर समुद्र के बीच में और वो आवाज है और सारा अंधेरा रहेगा, आपका क्या हालत होगा? Correct? That was the situation of the disciples. आणि अशीच परिस्थिती त्या शिष्यांची होती. कुछ नहीं दिख रहा है, काहीच दिसत नव्हतं. ऊपर से तूफान का आवाज, पानी ऊपर आ रहा है, बोट ऊपर नीचे जा रही है। They lost hope. आणि त्यांनी त्यांची आशाच गमावली. मग They lost hope. त्यांनी त्यांची आशा गमावली. And God is saying, मग देव म्हणतो, many people come to that stage and they lose hope. आणि अनेक लोक या परिस्थितीमध्ये आलेले आहेत की त्यांनी त्यांची आशाच गमावलेली आहे. आगे जाएंगे कि नहीं प्रभु? इसके आगे है कि नहीं प्रभु? क्या हमारा जीवन इधर तक ही था प्रभु? क्या हम लोग का क्या बोलते जर्नी इधर तक ही था प्रभु? पर्यंतच होता. They forgot what Jesus said. आणि ते विसरून गेले की येशू ख्रिस्ताने काय सांगितलं होतं. God says you will go to the other side. आमेन. आणि येशू ख्रिस्त म्हणाला होता की तुम्ही पलीकडे जाताल. You will go to the other तुम्ही side. नक्कीच जाताल. Amen.
हालेलुया. And then someone behind goes walking towards them. आणि कोणीतरी मग मागून त्यांच्याकडे चालत राहिले. And in the dark they see some figure walking on the rock water. आणि त्या अंधकारात त्यांनी पाहिलं की काहीतरी प्रतिमा त्यांच्या जवळ चालत येत आहे. Some image. काहीतरी प्रतिमा होती. Someone going walking to them. कोणीतरी त्यांच्याकडे चालत येत आहे. And in the dark, आणि त्या अंधकारात what have disciples known? We know भूत प्रेत का बात करते थे. है ना, हम लोग कैसे मित्र दोस्त लोग बैठ के ऐसे बोलते ना, भूताच्या गोष्टी आहे का तुमच्याकडे? भूताच्या गोष्टी सांगता का तुम्ही? या बंगल्यामध्ये कसं भूत आहे, त्या बंगल्यामध्ये कसं भूत आहे, रात्री कसं ते फिरतं, है ना? डिसाइपल्स लोग भी करते थे वो टाइम में. उनको लगा इधर भी वही भूत है. Same spirit is walking. तर तोच आत्मा इथे चालत येत आहे. And someone shouted, "It's a ghost!" आणि कोणीतरी मग जोराने ओरडलं, "अरे भूत भूत!" What's a ghost? अरे भूत आलं. But in that dark atmosphere, आणि त्या सर्व अंधकारामध्ये noise, सर्व मोठा भयंकर आवाज येत आहे. waves, ती लाट उमटत आहे. वो सबके बीच में एक आवाज आता है, "Be courageous, it is me." आमेन. आणि मग त्या सर्व या परिस्थितीमध्ये एक आवाज येतो, धीर धरा, मी आहे. वो पूरी स्थिति में एक आवाज आता है, आमेन. त्या परिस्थितीमध्ये एक आवाज येतो, धीर धर, यस आमेन. तो मी आहे. आमेन. धीर धर, यस तो मी आहे. हालेलुया. God is saying, in the dark situation, आणि in ते the इथं midst, सांगत आहे, in the midst of the storm, आणि त्या वादळाच्या मध्यभागी when your boat is going up and down, तुमची बोट जेव्हा वर खाली होत आहे, and you have lost your hope, आणि तुम्ही तुमची आशा गमावलेली आहे, the word is coming to you, आणि ते शब्द तुमच्याकडे येत आहे, and Jesus says to be of great courage. आणि तो येशू ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे, धीर धरा. धीर धर, आमेन. मी आहे. मी आहे. मी आहे. हालेलुया. Hallelujah. Though He sent you for some work in the head of you, आणि जरी त्याने तुम्हाला पुढे काहीतरी कामासाठी पाठवलेलं but आहे, He's not left you. पण त्याने तुम्हाला सोडलेलं नाही. He's not left you. त्याने तुम्हाला सोडलेलं नाही. Even if you find yourself in a dark situation, आणि जरी तुम्हाला अंधकाराच्या अंधकाराच्या परिस्थितीमध्ये सापडला असता, भले अचानक से कुछ न्यूज आता है, अचानक से कुछ तो भी असं काही घडतं जे तुम्ही अपेक्षा केलं नाही, त्या स्थितीमध्ये पण प्रभू म्हणताय, धीर धर. आमेन. धीर धर, हालेलुया. मी आहे. In that storm, आणि त्या वादळामध्ये they heard that voice. त्यांनी तो आवाज ऐकला. The problem is, पण आपल्यामध्ये समस्या काय आहे? in that stormy situation, we forget to hear that voice. पण आपण तो आवाज ऐकणं विसरतो. हम लोग भूल जाते हैं. आपण तो आवाज ऐकणंच विसरतो. परमेश्वर बोल रहा है, मैं है, आमेन. मैं हूँ. यस. लेकिन हम लोग वो आवाज नहीं सुन सकते. क्यों? क्योंकि हम लोग को बाकी का आवाज इतना आ रहा है, हम लोग आवाज ही नहीं सुन पा रहे हैं. God is saying, I am there. मैं हूँ. देव म्हणतो मी आहे तिथे. And then suddenly, आणि मग अचानक शिष्यों ने सुना, पहचान वाला आवाज है. ओळखीचा आवाज हाँ, आहे. ये आवाज पहचान वाला है, थोड़ा खतरनाक नहीं है, सुना हुआ आवाज है. Then they say, oh, it is Jesus. आमेन. ते म्हटले हा येशू ख्रिस्त आहे. तो उनको थोड़ा सा क्या बोलते हैं, दिलासा मिळाला. थोड़ा सा दिलासा मिला. And then suddenly, आणि मग अचानक Peter पेत्र जो होता उसमें से बोलता है त्याच्यातून तो म्हणतो कि प्रभु, अगर तू है, जर तू आहेस, अगर तू है, तो मुझे बोल, ये बोट से मैं बाहर आऊंगा. हालेलुया. Peter says, आणि पेत्र काय म्हणतो, Lord, if it is you, प्रभू जर तू आहेस, then tell me तर मला सांग to come, बाहेर येणं, and I will come. मग मी बाहेर येईन. Now listen to this very carefully what I'm saying. लक्षपूर्वक ऐका. You must catch this revelation. तुम्ही हे जे प्रकटीकरण आहे ते नक्की तुम्ही स्वीकारलं पाहिजे. If you understand this revelation, जर तुम्हाला हे प्रकटीकरण समजलं, you will walk on any storm. आमेन. मग तुम्ही कुठल्याही वादळावर चालू शकता. Praise God. हालेलुया. Jesus, he tells Jesus, तो येशूला म्हणाला, Lord, if it's you,
प्रभू जर तू आहेस, tell me, मला सांग, command me, मला आज्ञा दे, send me your word, आणि तुझा शब्द मला पाठव, and I will come out. आणि मग मी बाहेर येईन. What made him do that? आणि काय गोष्ट आहे की ते करायला त्याला भाग पाडलं? ऐसा क्या था जो पेत्र ने देखा कि प्रभु तू बोल मैं करूंगा? एक तो पहले डरे हुए थे, पहले 12 के 12 लोग का जान ऐसा हो गया था कि आज लास्ट डे लग रहा है, लेकिन जैसे परमेश्वर का वचन आवाज पेत्र ने सुना, वो कहता है परमेश्वर अगर तू है तो मुझे बोल. हालेलुया. That means when you hear the word from Jesus, your heart is full of courage to do anything. आणि जेव्हा मग तुम्ही येशू ख्रिस्ताचा आवाज त्या वादळामध्ये ऐकता, तेव्हा तुमचं हृदय ते शब्द घेऊन धैर्याने ते कार्य करण्यासाठी पुढे असतं. If you are able to hear his voice, जर तुम्ही त्याचा आवाज ऐकता तर, then you will not run away from the storm, you will walk in the storm. मग तुम्ही त्या वादळापासून पळणार नाही, तर त्या वादळावर चाल करून जातात. Jesus came walking on the water. आणि येशू ख्रिस्त त्या पाण्यावर चालत आला. He didn't come riding in the boat. तो काय बोट चालवत वल्लवत आला नाही. He didn't come swimming. आणि तो काय स्विमिंग करत आला नाही, पोहत आला नाही. Jesus came walking. तो त्या पाण्यावर चालत आला. In your situation, तुमच्या परिस्थितीमध्ये सुद्धा, in that situation, आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा Jesus manifested himself supernaturally. आमेन. येशू ख्रिस्ताने स्वतःला अलौकिकरित्या प्रकट केलं. He didn't come in a natural way in a boat. आणि तो काय नैसर्गिक मार्गाने आला नाही त्या बोटीमध्ये. He told them, he manifested himself in a supernatural way. आणि त्याने स्वतःला एक अलौकिकरित्या प्रकट केलं. In your condition, तुमच्या परिस्थितीमध्ये सुद्धा you will see the manifestation of Christ not naturally but supernaturally. तुम्ही पण तुमच्या त्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताला नैसर्गिकरित्या नाही तर अलौकिकरित्या पाहताल. And when you hear the word from him, आणि जेव्हा तुम्ही त्याचा शब्द ऐकता, you will have that courage मग तुमच्यामध्ये तो धीर येईल, ते धैर्य to येईल. do the same what Jesus can do. आणि जे काही येशू ख्रिस्त करू शकतो तेच करण्याचं धैर्य तुमच्यामध्ये येईल. If Jesus could walk on water, जर येशू ख्रिस्त त्या पाण्यावर चालू शकतो, and if Peter says, Lord, you tell me to come, आणि पेत्र म्हणतो की तू जे मला करायला सांगतो ते मी करतो, that means your word can give me that strength and the courage to walk on that same water. म्हणजेच काय की येशू ख्रिस्ताचा शब्द आपल्याला ते धीर देतोय त्या पाण्यावर चालण्यासाठी. But are you hearing the word from Jesus? पण तुम्ही तो शब्द येशू ख्रिस्तापासून ऐकत आहात का? The question is this. आणि प्रश्न तर हाच आहे, Are you hearing? तुम्ही तो ऐकत आहे Or का? are you occupied looking at how much that storm is? कितना बड़ा आवाज है, कितना बड़ा अंधकार है. Are you focused there or are you focused on the word of Jesus? आमेन. आणि तुमचा जो काय लक्ष आहे त्या वादळावर आहे का येशू ख्रिस्ताचा जो शब्द येतोय त्याच्यावर आहे? Where is your attention? तुमचं लक्ष कुठे आहे? Where are you focusing? तुम्ही कुठे लक्षाला केंद्रित केलेलं आहे? You are focusing on the word before. आणि तुमचं जे देवाचा जो शब्द आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलंय. पहला आप फोकस करते थे, पहिले तुम्ही करत होता, अचानक बाकी के चीजों ने ओवरटेक कर दिया. आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्याने तुमच्यावर ताबा मिळवला. बाकी का चीजें ज्यादा मन के ऊपर आवाज करने लगी और उसमें प्रभु का वाणी दब गया, हमने सुनना बंद किया. That's a problem. हीच तर समस्या आहे. But Jesus says, पण येशू ख्रिस्त म्हणाला, now Peter, पेत्र, when Jesus said, come, आणि जेव्हा येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला ये, that's what the thing is. The Bible says, when Jesus said, come, आणि जेव्हा येशू ख्रिस्त पेत्राला he was not म्हणाला ये, telling only Peter. तो काय फक्त पेत्राला तसं सांगत नव्हता. He was telling all the 12 तो disciples. त्या सगळ्या 12 शिष्यांना ते सांगत होता की तुम्ही बाहेर या, Oh, या सगळ्यांनी. where I am standing, जिथं मी थांबलेलो आहे that place cannot drown you. ती जी जागा आहे ती तुम्हाला बुडवू शकत नाही. जो पानी में मैं रुका हूं, जो अंधकार या जो स्टॉर्म के बीच में मैं रुका हूं, वो स्टॉर्म आपको डुबा नहीं सकेगा. आमेन. हालेलुया. Praise God. हालेलुया. Praise God. But 12 में से सिर्फ एक ही इंसान बाहर आया. पण 12 पैकी फक्त एकच मनुष्य शिष्य बाहेर आला.
एक ही इंसान में धैर्य था, वो स्टॉर्म में, पानी में चल के आने का। The word of God strengthens you. देवाचा शब्द जो आहे तो आपल्याला सामर्थ्य It can make you walk on impossible grounds. आणि जे काही अशक्य अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर चालण्याचं बळ तो आपल्याला देतो. I can guarantee you. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. If you believe on the words of Jesus. जर तुम्ही देवाच्या येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवता. If you trust Him fully. आणि जर तुम्ही पूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवता. Even if you are in the midst of the storm. आणि जरी तुम्ही त्या वादळाच्या मध्यभागी असाल, you will not run away. तुम्ही तिथून पळणार नाही. You will walk on it. आमेन. तुम्ही त्याच्यावर चालता. You will walk on it. तुम्ही त्याच्यावर त्या It परिस्थितीवर will not चालू जाता. drown you. ती परिस्थिती तुम्हाला बुडवणार नाही. When you walk on it, जेव्हा तुम्ही त्याच्यावर चालता, looking to Jesus, येशू ख्रिस्ताकडे पाहत, you will walk continuously and successfully. मग तुम्ही त्याच्यावर निरंतर चालत राहतात आणि यश तुमच्या मागे असेल. That was Peter was doing. आणि हेच तो पेत्र करत होता. Peter said, Lord, चलो, तूने बोला है, मैं आ रहा हूँ प्रभु बाहर. हालेलुया. And वो बाहर आके जैसा वो चलने लगा, suddenly the Bible says, अचानक उसका ध्यान वापस से जो चल रहा है उसके ऊपर गया। और ऐसा ही बहुत लोगों के साथ होता है, जैसा पेत्र के साथ हुआ। जब वो उन्होंने शुरू किया पेत्र ने, तो पेत्र ने यीशु को देखकर शुरू किया, लेकिन जैसे ही शुरू किया उसकी नजर यहाँ वहां भटक गई। You have the word. शब्द आहे. That word can make you walk. आणि तो शब्द तुम्हाला चालायला मदत करेल. Any situation में. कुठल्याही परिस्थितीमध्ये. लेकिन जब तक आप यीशु को देखकर चल रहे हो, पण जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहत लक्ष केंद्रित करत चालता, आपकी भूमि कैसी भी हो, मग तुमची भूमी कशीही असू दे, कितनी भी अनस्टेबल हो, कितीही अस्थिर असू दे, वो आपको डुबा नहीं सकती। आमेन। ती तुम्हाला बुडवू शकत नाही, पाडू शकत लेकिन नाही। जिस समय पीटर यहाँ वहाँ देखने लगा, अरे बाप रे, सबसे आवाज खतरनाक है, यह अंधकार डेंजरस है, वेव्स बहुत ज्यादा बढ़ गए हैं। जिस समय उसका ध्यान भटक गया, बाइबल कहता है वो सिंक होना चालू हुआ। आणि मग पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की पेत्र तिथे बुडायला लागला। वो अचानक पूरा नहीं डूबा, आणि तो अचानक पूर्णपणे बुडला नाही, लिटिल थोड़ा थोड़ा तो बुडत राहिला। और उसको समझ में आ रहा था कि मैं डूब रहा हूँ। क्यों? क्योंकि उसको मालूम था मेरा ध्यान भटक गया है। जिसकी ओर मैं देखकर चल रहा था, मैं चल सका, लेकिन जिस समय मेरा ध्यान भटक गया, मैं अंदर खींचा गया। And a time came when he knew that he is going to go about to be drowned completely. Then he cried out to Jesus, saying, Lord, save me. Jesus ने ऐसा नहीं बोला, जा भी तू तेरा गलती है, मिस्टेक तुम्हारा है, तू वो। Did Jesus say? When he said, Lord, save me, immediately that hand came. आणि अचानक लगेच त्याने तो हात दिला येशू ख्रिस्ताने, Lifted up Peter. आणि पेत्राला वर घेतलं. And he asked one question. आणि त्याने एक प्रश्न त्याला विचारला. Oh, you of little faith. इथे अल्पविश्वासू. Little faith. ही अल्पविश्वासू. Problem little faith में नहीं है. अल्पविश्वासामध्ये समस्या नाहीये. Problem आगे Jesus बोला. वो problem क्या है? Why did you doubt? कि तू शंका का बाळगलीस? वो little faith में problem नहीं है. तुमचा जो अल्पविश्वास आहे त्याच्यामध्ये समस्या नाहीये. क्योंकि little faith बड़े-बड़े काम कर सकता है. आमेन, आमेन. प्रॉब्लम ये है कि little faith में तुम डाउट क्यों लेकर आए? आमेन. आणि त्या अल्पविश्वासामध्ये तुम्ही शंका का बाळगली? हम लोग बोल रहे वो आदमी का बहुत ग्रेट फेथ है, ठीक है रहेगा। अगर आपका फेथ लिटिल है, आप बड़े-बड़े चीज कर सकते हैं। आमेन. Actually, I will tell you what kind of faith you have sometimes again. आणि मी परत कधीतरी तुम्हाला सांगेन कुठल्या प्रकारचा विश्वास तुमचा. But the problem is, पीटर को बोला, तू डाउट क्यों किया? तू शंका का बाळगली? तू बराबर चल रहा था।
तू मेरे पास बराबर आ रहा था, तूने डाउट क्यों किया? That's what sometimes the Lord asks. असंच कधी-कधी देव आपल्याला सुद्धा विचारतो. क्यों डाउट कर रहा है? तू बराबर चल रहा है, सब सही है. Don't worry about the storm. तू चल रहा है, सही तरीके से चल रहा है. तू मेरे पास आ रहा है, तू मेरी ओर आ रहा है. डाउट मत कर. हालेलुया. That spirit of doubt is dangerous. आणि ते शंकेचा जो आत्मा आहे, दुरात्मा, That can drown you. घातक आहे. तो तुम्हाला बुडवू शकतो. It can drown you. तो तुम्हाला बुडवू शकतो. Many times it is our doubt that drowns, not the devil. आणि कितीदा तरी असं होतं की आपली जी शंका आहे ती आपल्याला बुडवते. बाइबल कहता है, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो, एक्चुअली बेचारा डेविल ना, डेविल बोलेगा एक तो मैं तुम्हारे नजदीक भी नहीं है, ओके? मेरे पे दोष मत लगाओ, तुमने मेरे को ऑलरेडी हकाल दिया है तुम्हारे मेरे जीवन से, हालेलुया। मैं नजदीक भी नहीं है, मेरा नाम को क्यों बिल फाड़ रहे हो? वो मैं नहीं, वो तुम्हारा डाउट है। हम लोग डेविल ने मेरे को डुबाया, हाँ, डेविल स्टॉप। डेविल क्या है? डेविल बोल रहा है मैं नहीं था, नजदीक भी नहीं है, तुम हकाल के मेरे को किधर किधर फेंकते हो पता नहीं है। It is your doubt. तुमची शंका। Jesus did say, "Oh, devil put doubt in you." Why did you doubt? शंका करते, पण येशू ख्रिस्त म्हणतात तू का शंका बाळगतेस? तू क्यों शंका करता? डेविल, जीसस डेविल के बारे में कुछ नहीं बोलता है। जैसे बोलता है तूने क्यों शंका रखा? जब मैंने तुझे बोला आ, जब मैंने तुझे बोला पानी पे उतर, तो तूने शंका क्यों की? हालेलुया। Do you understand? तुम्हाला समजलं? God tells you to make things personally. आणि अनेकांना देव वैयक्तिकरित्या अनेक गोष्टी करायला सांगत आहे. प्रभु कहता भी है कर, चल, मैं हूँ। यस। नहीं हो सकता है। I doubt you होगा। Are you getting what I'm saying? आणि तुम्हाला समजत आहे मी काय सांगतो? When you have the word of Jesus, जेव्हा तुमच्याकडे येशू ख्रिस्ताचा शब्द असतो, you should not doubt. तुम्ही शंका बाळगू नका. Never doubt. त्याच्यावर शंका कधीच करू नका. You can walk on any storm. आमेन. तुम्ही कुठल्याही वादळावर चालू शकता. You can walk upon any condition. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये चालू शकता. The word of Jesus आणि येशू ख्रिस्ताचा शब्द was more powerful. तो सर्व सामर्थ्यशाली आहे. So, जब जीसस ने बोला ना, फिकर मत करो, मैं हूँ, वो आवाज, वो सारे आसपास के आवाज से पावरफुल आवाज नहीं। हालेलुया। वो लोग ने सुना, हालेलुया। वो लोग ने सुना, यस। वो आवाज वो सुन पाए। अब जीसस ने क्या आवाज लगाया है? हालेलुया। Be of great courage, I am. आणि घाबरू नका, धीर धरा, मी आहे. वो पूरा जितना भी winds और waves का आवाज था, उससे कई गुना वो आवाज था और जो शिष्यों के कानों में आया। यानी कि the power of the word of Jesus, याचा अर्थ देवाच्या येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. it is more powerful than your storms. आणि जे काही तुमचं वादळ आहे तुमच्या भोवतीचं, त्याच्यापेक्षा महान त्याचा आवाज आहे. Praise God. हालेलुया. You have the word of Jesus. तुमच्याकडे येशू ख्रिस्ताचा शब्द आहे. He told you to come. त्याने तुम्हाला यायला सांगितलेलं He आहे. told you to do. त्याने तुम्हाला करायला He सांगितलेलं told you आहे. to act on it. आणि त्याने तुम्हाला त्याच्याप्रमाणे कृती करायला सांगितलेली But आहे. we doubt. पण तुम्ही शंका बाळगता. We want- शंका बाळगता. We don't want to get out of the boat. आपल्याला त्या बोटीतून बाहेरच यायचं हम नाही. लोगों को बोट छोड़ना ही नहीं है, डर के ही रहना है। घाबरूनच राहायचं आपल्याला. हम लोग कहते हैं नहीं प्रभु इधर ही सेफ लग रहा है, लेकिन डर है वहां पे। लेकिन पीटर बोला नहीं प्रभु, अगर तेरा शब्द है और तेरा वचन है, ये डर को मैं निकालता हूं, मैं विश्वास से बाहर आ रहा हूं। आमेन. Praise God. हालेलुया. We want to live in that fear. आपल्याला त्या भीतीमध्ये जगायचं. That's the attitude of many believers. आणि असेच अनेक जे विश्वासू आहेत त्यांचं देखेंगे जो भी होगा, बघू आपण काय होईल. अभी कुछ खतरा नहीं, अभी नहीं लेंगे, कुछ रिस्क नहीं लेंगे, जो होगा देखा जाएगा। That is the attitude of the people in the boat. आणि हेच त्या बोटीमध्ये असणाऱ्या शिष्यांचा स्वभाव होता किंवा वागणं होतं. Many times यीशु बुला रहे, कर, मैं कह रहा हूं तुझे कर, मैं हूं तेरे साथ, तू कर।
जब मैं कह रहा हूं तो हर कोई भी आपके सामने कोई भी भूमि रहे वो आपको डुबाएगी नहीं, खींचेगी नहीं। लेकिन हम लोग कहते हैं नहीं प्रभु मुझे बहुत में अच्छा लग रहा है, चलेगा ये जीवन, लेकिन बाहर कौन खतरा लेगा? Then how will you become like Jesus? मग तुम्ही येशू ख्रिस्तासारखे कसे होताल? Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय का मी काय सांगतो? Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय? We must leave the boat. आपण त्या बोटीला सोडलं पाहिजे. We must, in that boat there was fear. आणि त्या बोटीमध्ये भीती आहे. They were all fearful. ते सर्व घाबरलेले होते. Living in that atmosphere. आणि त्या वातावरणात ते जगत होते. Many families living in that atmosphere. अनेक कुटुंब त्या समस्येमध्ये जगत आहे. त्या वो भीतीच्या वातावरण में जी रहे हैं, वो डर का वातावरण में जीने का आदत हो गया है। गॉड बोल रहा है बाहर निकल। His word is enough to bring you out. आणि त्याचा शब्द पुरेसा आहे तुम्हाला त्याच्यातून बाहेर पर हम काढण्यासाठी. लोग सुन रहे नहीं चाहते। पण आपण ऐकतच नाही. हम लोग कहते नहीं ये ठीक है। Be courageous. धैर्य धरा. Be courageous. धीर धरा. If God's word has come, जर देवाचा शब्द तुमच्याकडे आलेला आहे, if God is speaking to you tonight, आणि जर आज रात्री देव तुमच्याशी बोलत आहे, and if He's saying, "Come out of that आणि boat, जर तो तुम्हाला सांगत आहे त्या बोटीतून बाहेर ये, come out," मग तुम्ही बाहेर या and take that bold step, आणि ती धैर्याने तुम्ही ती पाऊल टाका, come out बाहेर या and walk. आणि त्याच्यावर चाला. You don't need to worry. आणि तुम्हाला काळजी करायची गरज The नाही. word that you heard आणि जो शब्द तुम्ही ऐकला and the word that you believed आणि ज्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवला, will create a ground for you to walk. आणि मग तो तुमच्यासाठी मार्ग तयार करेल. I can assure you. आणि मी तुम्हाला खात्री देतो, I can assure you. मी तुम्हाला खात्री देतो, I have been in some situations मी अशा परिस्थितीमध्ये होतो which I thought it will never work. आणि मला असं वाटत होतं की ते कधीच कार्य करणार But नाही. when I knew the word, पण जेव्हा मला शब्द समजला, oh my God, I did not know how I walked on that आणि situation. मला माहित नाही मी कसं त्या परिस्थितीवर चालत गेलो. Praise God. हालेलुया. God is calling you देव तुम्हाला बोलवत आहे, to walk on impossible ground. आणि जे काही अशक्य वाटणारी परिस्थिती आहे त्याच्यावर God is चालण्यासाठी calling you. देव तुम्हाला बोलवत आहे. He's not told come only to Peter. आणि तो फक्त पेत्राला त्याने बोलवलं नाही, He told come to all the disciples. त्याने सर्व शिष्यांना बोलवलं. That means He's saying to all of us, याचा अर्थ तो आपल्या सगळ्यांना बोलत आहे come out of that boat. की त्या बोटीतून बाहेर या, Leave that atmosphere of fear. आणि ते जे भीतीचं वातावरण आहे त्याच्यातून बाहेर पडा, Leave that comfort zone. आणि ती जी काय कम्फर्ट झोन आहे तुमचं ते आराम सोडून द्या. नहीं वो इसको नहीं छोड़ने का, ये आराम वाला God says leave it. देव म्हणतो ते सोडून द्या. If you don't leave, जर तुम्ही ते सोडलं नाही, you will not do what I want you to do. मग देव म्हणतो जे मला हवंय तुम्ही करावं ते तुम्ही करणार नाही. Praise God. हालेलुया. God is saying come. देव तुम्हाला म्हणत आहे या. The Lord is saying come. देव म्हणतो या, Come to do wonderful things. आणि या अद्भुत गोष्टी करण्यासाठी या, Come to do the things that no one did. आणि कोणीही केल्या नाही अशा अद्भुत गोष्टी करण्यासाठी तुम्ही या. God is calling you to do those things which no one did. आणि कोणीही केल्या नाही अशा अद्भुत गोष्टी करण्यासाठी देव तुम्हाला बोलवत आहे. Praise God. हालेलुया. प्रभु आपको बुला रहा है ये चीज करने जो किसी ने नहीं. हालेलुया. हालेलुया. हम लोग बोलते लॉर्ड मैं Yes, God says you. हो, देव म्हणतो तूच. हम लोग बोलते मैं क्लास स्कूल में ना जब टीचर उठा दे यू गेट अप, तू बता. वो बोलता मैंने कुछ नहीं किया, मैंने पढ़ाई में नहीं किया, मैंने होमवर्क में नहीं किया, मैं the same way you don't need to qualify. आणि तसंच तुम्हाला पात्र व्हायची गरज नाहीये. God when He calls you, He qualifies you. आणि जेव्हा देव बोलवतो तो तुम्हाला पात्र बनवतो. जब प्रभु बुलाता है ना तो प्रभु आपको पात्र भी बनाता है. आमेन. Praise God. जब प्रभु उठा के लेके चलता है ना, प्रभु बोलता है तू फिक्र मत कर, मैं तुझे बनाऊंगा. हालेलुया. Amen. हालेलुया. पेत्र ने जब प्रभु की वाणी सुनी, पेत्र को प्रभु ने बोला पेत्र तू मेरे पीछे चल, मैं तुझे इंसान पकड़ने वाला बनाऊंगा. हालेलुया.
That means we are in a process of बनाऊंगा. प्रभु बना रहा है हमको. बहुत सारी चीज में प्रभु हमको बुला के बना रहा है. हम लोग को बनने के बाद आने की जरूरत नहीं. हम लोग सोचते प्रभु थोड़ा परफेक्ट होता ना फिर आता हूं तेरा पास. प्रभु बोलता है तब तक पूरा दुनिया चला गया होगा, तुम अकेला यहाँ पे रहेगा, तब बोलेगा मैं तैयार हूं प्रभु. There is time when God prepares you. आणि अशी एक वेळ असते जिथे देव तुमची तयारी करत असतो. प्रभु आपको बना रहा है. देव तुम्हाला बनवत आहे. Now is the time. देव तुमची तयारी करत आहे. ही वेळ आहे. आपल्याला देव तयार करत आहे. Amen. बनने के बाद फिर आता हूं प्रभु, बहुत टाइम हो जाएगा तब तक. Praise God. पर अगर आपने यस बोला प्रभु, जर तुम्ही देवाला हो म्हणाला, अगर आप बोलेंगे यस लॉर्ड आई विल कम, जर तुम्ही म्हणता हो परमेश्वरा मी येतो, आई विल कम, मी येईल परमेश्वर, आई विल डू दैट इम्पॉसिबल, ते जे अशक्य गोष्ट आहे ती मी करेन, जिसके लिए तू मुझे बुला रहा है, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलवतोय. पेत्र ने सोचा था कभी फिशरमैन के जैसे प्रभु के साथ चला, प्रभु का जीवन देखा, प्रभु के वचन सुने. यीशु जाने के बाद पेत्र का छाव लोगों पे गिरता था तो लोग ठीक होते थे. ये कभी सोचा था पीटर ने स्टार्टिंग में? नहीं. जब पीटर और जॉन और पीटर वो जब मंदिर में जा रहे थे, सुंदर द्वार के द्वार, जब वो भिखारी वहां पे बैठा था जो जन्म से भी लूला लंगड़ा था, सब उसको हाथ देकर उठाया. ये कभी पेत्र और यूहन्ना ने सोचा भी नहीं था ऐसा कभी होगा. ये किसने बनाया? जीसस. यीशु ने वैसा बनाया. Amen. God is making us, देव आपल्याला बनवत आहे, preparing us. आपली तयारी करत आहे. The problem is you must respond. पण आपली काय आपण काय केलं पाहिजे? त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. What you must do is respond. आणि तुम्ही काय केलं पाहिजे? त्याला प्रतिसाद द्या. Praise God. Hallelujah. This place, ही जी जागा आहे, this will be a preparation ground for many of you. आणि अनेकांसाठी ही तयारीची जागा आहे. God has not called me for other things, but God called me to restore broken altars. आणि देवाने मला इतर नाही तर जे तुटलेली भग्न हृदय आहेत, लोक आहेत, त्यांना तयार करण्यासाठी बोलवले. जो टूटा हुआ वेदी है उसको खड़ा करने के लिए बुलाया. Hallelujah. Praise God. That's why you may not see new people, you may see some believers who are coming. No problem. God called me to prepare and repair broken altars. Amen. Praise God. Hallelujah. Amen. Hallelujah. You will be an altar for God. आणि तुम्ही देवासाठी एक वेदी असाल. You will be an altar for God. देवासाठी तुम्ही एक वेदी असाल. Praise God. Hallelujah. Are you ready to become an altar for God? आणि तुम्ही तयार आहात तर देवासाठी वेदी होण्यासाठी? You will see God's work upon this altar. आणि तुम्ही पाहता देवाचं कार्य या वेदीवर. Amen. Hallelujah. Praise God. Let's all stand. Let's all stand.